नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफी या विषयाचा ॲनालिसिस बघणार आहोत आणि हे ॲनालिसिस येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स एक्झामिनेशन 2024 साठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. बघा, मी काय केलेलं आहे, मागच्या वर्षीचे जे काही सर्व टॉपिक्स आहेत प्रिलिम्समध्ये विचारलेले त्यांचं एक सेग्रिगेशन केलेलं आहे. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आला हे ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यानुसार कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे म्हणजे हे प्रायमरी स्वरूपाचं ॲनालिसिस तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. बघा, आपण बऱ्याच विषयांचं म्हणजे प्रिलिम्सचे जे विषय आहे त्यातील करंट अफेअर्स, मॅथ आणि जिओग्राफी सोडून इतर सर्वांचं ॲनालिसिस केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफीचा ॲनालिसिस करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओचा नक्कीच सर्वजणांना फायदा होत आहे आणि बरेच जण याची खूप दिवसांपासून वाट देखील बघत आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ मी क्रिएट करत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बेसिकली आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुठले सोर्सेस वापरायचे, दुसरी गोष्ट म्हणजे प्रिलिम्सला कुठले टॉपिक विचारले जात आहे, तिसरी गोष्ट म्हणजे 2023च्या प्रिलिम्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि सर्वात शेवटी चौथी गोष्ट म्हणजे कोणकोणते टॉपिक आपल्याला इम्पॉर्टंट आहेत जे आपण काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा, चारही गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे कुठले सोर्सेस वापरले पाहिजे. बघा, जिओग्राफीसाठी मार्केटमध्ये खूप सारे सोर्स आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही AB सौदी यांचं पुस्तक जे आहे महाराष्ट्राचा भूगोल, ते महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक घेऊ शकता. सोबत तुम्हाला भारताच्या भूगोलासाठी तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं किंवा सौदी सरांचंच भारताचं भूगोलाचं पण पुस्तक आहे, पण ते पुस्तक खूप बल्की आहे आणि भूगोलाला जर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल बघितला त्याला वेटेज जास्त आहे, त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला वाचायला म्हणजेच काही हरकत नाही, कारण यातील सर्वच चॅप्टर खूप छान दिलेले आहेत आणि त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. तर भारताच्या भूगोलासाठी तुम्ही दीपस्तंभचं भारताचा भूगोल पुस्तक मिळतं बघा, ते देखील वाचू शकतात. किंवा जर काही जण इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतील तर त्यांच्यासाठी बघा या NCERT आहेत 11वीच्या. सो या 11वीच्या NCERT देखील तुम्ही यूज करू शकतात, ज्यातून तुमचा भारताचा भूगोल कव्हर होतो. स्पेशली ही 11वीची सेकंड NCERT जी आहे इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट, तर याच्यातून तुमचा भारताचा भूगोल कव्हर होऊ शकतो. तर सोर्सेस बाबत तुम्हाला आयडिया आली असेल. बघा, आता जवळपास प्रिलिम्सला भूगोलामध्ये भारताचे भूगोल आणि महाराष्ट्राचे भूगोल यावरती 5-5 प्रश्न म्हणजे हाफ त्याला वेटेज जे आहे ते मिळालेलं आहे जर आपण 2023चा पेपर बघितला तर. कारण अगोदर महाराष्ट्रावरती खूप सारे प्रश्न विचारले जायचे, 2-3 प्रश्न म्हणजे 2019-20ला जर तुम्ही बघितलं, 18-19ला जनरली, तर फक्त 1-2 प्रश्न कुठेतरी भारतावरती तुम्हाला दिसत होता प्रिलिम्समध्ये कंबाईनच्या. पण आता वेटेज वाढलेला आहे, भारताचा भूगोल देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि तो मेन्सला देखील आहे. तर सोर्सेस अगोदर डिफाईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. त्याआधी हे ॲनालिसिस बघा मी केलेलं आहे, तुम्हाला शो करतो कोणकोणते टॉपिक कोणकोणत्या पेपरमध्ये विचारलेले आहेत. तर मित्रांनो बघा, आता तुमच्यासमोर जिओग्राफी PYQ ॲनालिसिस आहे कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सचं एक्झामिनेशनचं. ओके, सो इथे कंबाईन 2018चे टॉपिक आहेत बघा. अगोदर जिओग्राफीचे 15 क्वेश्चन विचारले जायचे, पण 2023च्या नव्या पॅटर्न पासून 10 प्रश्न भूगोलाचे विचारले जातात कंबाईन परीक्षेमध्ये. सो कंबाईन 2018 आणि कंबाईन 2019ची ते टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला प्रश्नांचे. बघा, पहिला प्रश्न जो आहे 2018ला विचारला तो महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रावरती विचारला होता, म्हणजे क्षेत्रफळ विचारलं होतं त्यांनी, डायरेक्टली जनगणनेमधील हा टॉपिक आहे. ओके, त्यानंतर कोकण रेल्वेवरती प्रश्न विचारला होता. तिसरा प्रश्न नदी प्रणालीवरती होता, महाराष्ट्रातील नदी प्रणाली विशेषतः. चौथा प्रश्न बंदरे, जे महाराष्ट्रातील बंदरं आहेत बघा त्याच्यावरती. आणि जागतिक वारसा स्थळ म्हणजे करंट रिलेटेड प्रश्न विचारला होता लेण्यांविषयी. त्यानंतर भिल्ल जमाती कुठे आढळतात, म्हणजे हा देखील एक भौगोलिक स्वरूपाचा प्रश्न त्यांनी विचारला होता, कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात स्पेसिफिकली विचारलं होतं. जनगणनेवरती 2011च्या बघा, जनगणनेवरती कंटिन्युअस प्रश्न दिसतात, तुम्हाला समजेलच पुढे जसं जसं तुम्ही इयर वाईज आपण जाणार आहोत तसं. पहिली पंचवार्षिक योजना भूगोलामध्ये हा प्रश्न त्यांनी टाकून दिला होता. प्रमुख जलविभाजक महाराष्ट्राचा कोणता आहे प्रश्न होता. अगोदर भूगोलाचे प्रश्न जे होते ते कम्पॅरेटिव्हली खूप इझी यायचे, पण आता लेवल वाढलेली आहे, आता तुम्हाला त्यासाठी डीपमध्ये जावं लागणार आहे. तसेच जे कन्व्हेन्शनल पार्ट आहे जो विचारला जातो तो न विचारता आयोग आता नवीन पार्ट तुम्हाला विचारत आहे. महाराष्ट्र पहिली अणुभट्टी विचारलेली होती. जोड्या लावा होत्या, जिल्हा आणि तालुका म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे असे तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या. खनिज संपत्ती महाराष्ट्रातील प्रश्न होता, तर महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा विचारला होता पहिला. जालना जिल्हा सीमा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळतात. उद्योगधंद्यांवरती प्रश्न होता, कोकणातील बेसिकली उद्योगधंदे. तर अशा प्रकारे 2018च्या पेपरला टॉपिक होते. 2019च्या पेपरला जर तुम्ही आलात तर 2019ला राजकीय आणि प्रशासकीय विभागावरती प्रश्न होता. पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडील तालुका त्यांनी विचारला होता.
देन सेकंड नदी प्रणालीवरती सर्वात मोठे नदी खोरे. त्यानंतर प्राकृतिक रचनेवरती प्रश्न होता, तो प्रश्न महाराष्ट्राचं पठार पूर्व पश्चिम लांबी तुम्हाला विचारली होती. देन पशुपालनवरती एक प्रश्न आला होता, प्राणी आणि त्यांच्या जाती तुम्हाला ओळखायच्या होत्या. कृषीवरती प्रश्न आहे, भारताच्या शेतीचे प्रकार विचारले होते आणि कोणत्या राज्यामध्ये त्या प्रकारची शेती केली जाते असं जोड्या लावायच्या होत्या तुम्हाला. त्यानंतर जलसिंचनवरती प्रश्न होता, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प विचारला होता. महाराष्ट्र पर्वतरांगांचा क्रम लावायचा होता तुम्हाला महाराष्ट्रातील. खनिज संपत्ती यामध्ये धातू दिले होते आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये धातू आढळतात यांच्या जोड्या लावायच्या होत्या. हवामान प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये कोणता येतो तर ते तुम्हाला शोधायचं होतं. जलविद्युत केंद्र आणि जिल्हा जोड्या लावायच्या होत्या. जनगणना बघा इथे पण आहे, एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची विचारली होती. नकाशा प्रशासकीय विभाग जोड्या लावायच्या होत्या तुम्हाला. पुढण जिल्हे म्हणजे एक नकाशा दिला होता आणि तो कोणत्या प्रशासकीय विभागाचा आहे हे ओळखायचं होतं. पुढण जिल्हे म्हणजे बीचेस आणि त्यांचे जिल्हे हे तुम्हाला ओळखायचे होते. महाराष्ट्राचे स्थान विस्तार, नदी प्रणाली, महाराष्ट्र खलदरीतून वाहणारी नदी तुम्हाला विचारली होती. म्हणजे 2018 आणि 2019ला जवळपास इझी स्वरूपाचे प्रश्न किंवा वन लाइनर मध्ये प्रश्न तुम्हाला बरेच दिसतात. सो 2018-19ला तोच पॅटर्न होता. त्यानंतर 20-21ला जर आपण आलं बघा तर प्रश्न थोडेसे वेगळ्या स्वरूपामध्ये आहेत. जास्त डिफरन्स नाही, पण भारतावरती प्रश्नांची संख्या थोडी थोडी वाढत चाललेली आहे. बघा नदी प्रणालीवरती प्रश्न कंबाईन 20ला, सिंधू पाणी करार 1960 हा भारताचा प्रश्न होता. भारत इथे मी लिहिलेलं आहे बघा, भारतावर आधारित प्रश्न होता. खनिज संपत्तीवर प्रश्न होता, भारतातील खिंड म्हणजे बघा भारताशी संबंधित प्रश्न. खारट आणि क्षारीय मृदेविषयी प्रश्न होता, म्हणजे मृदा हा घटक तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. व्याघ्र प्रकल्प यामध्ये वन या टॉपिकमध्ये व्याघ्र प्रकल्प येतात, सो त्याच्यावरती क्वेश्चन होता. लोकसंख्या बघा इथे देखील प्रश्न आहे लोकसंख्या जनगणनेवरती. अनुसूचित जमातीची सर्वाधिक 2001 मध्ये कोणत्या जिल्ह्यात होती असं विचारलेलं आहे. लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार पहिले 5 डिस्ट्रिक्ट तुम्हाला विचारले होते. जनगणना 2001-11 म्हणजे 20च्या पेपरला जवळपास जनगणनेवरतीच त्यांनी 4-5 प्रश्न टाकून दिले होते. महाराष्ट्र प्राकृतिक विभाग, महाराष्ट्र दर केसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं होतं. जनगणना बघा सेम प्रश्न परत जनगणनेवरती आधारित. पर्यटन, उद्योगधंदे, घाटांचा क्रम आणि महाराष्ट्र नदी प्रणाली, म्हणजे नदी प्रणालीवरती भारतावर आणि महाराष्ट्रावर देखील क्वेश्चन येतात ईच इयर, सो ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. पुढे जाऊया बघा 2021च्या पेपरला आपण. 2021च्या पेपरचे टॉपिक बघा, वाहतूक, ऊर्जा साधन संपत्ती, उद्योग, भारतीय लोकसंख्या, वाहतूक, प्राकृतिक भूगोल, जनगणना, जलसिंचन, खनिज संपत्ती, नदी प्रणाली, मृदा, नदी प्रणाली. एक 9 डिग्री चॅनलवरती प्रश्न होता बघा, अंदमान निकोबार बेटांवर आधारित. त्यानंतर हवामान यावरती 2 प्रश्न आधारित होते. अशा प्रकारे हे 2021चे टॉपिक आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी लेटेस्ट कोणते टॉपिक विचारले जात आहे 2022 आणि 23चे. सो बघा 2022 आणि 23चे आता तुमच्या समोर आहेत. सो 2022च्या आणि 23च्या टॉपिककडे जाऊया आपण. लोकसंख्या बघा, लोकसंख्या दरवर्षी भूगोलामध्ये विचारले जातात प्रश्न, महाराष्ट्राशी संबंधित जनरली असतात. कंबाईन 2022ला पहिला प्रश्न तोच होता. त्यानंतर उद्योगधंदे म्हणजे भिलाई आणि लोहपोलाद हे कुठे आहेत, कोणत्या राज्यामध्ये आहेत असं विचारलं होतं, भारतावर आधारित हा प्रश्न होता. कृषीमध्ये कॉन्सेप्च्युअल होता, शेतीचे व्यापारीकरणावरती प्रश्न होता. नदी व प्रकल्प भारतातील विचारले होते त्यांनी. पर्यटन भारतातील आणि त्याचा जीडीपीतील वाटा विचारला होता, म्हणजे करंट रिलेटेड प्रश्न होता. हवामान महाराष्ट्र, कृषी आता इथे शेतीच्या सामाजिक समस्या वरती विचारलं होतं. खनिज संपत्ती महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे कुठे आढळतात तर सिंधुदुर्ग. लोकसंख्या ग्रामीण भागात कमी होण्याचं कारण काय आहे. प्राकृतिक रचनेवरती प्रश्न होता. नील क्रांती धोरण करंट रिलेटेड हा प्रश्न होता. सुवर्णतंतू कशाला म्हणतात तर तागाला म्हणतात. भारतातील बंदरे म्हणजे बंदरांवरती देखील प्रश्न बघा रिपीट होतात. कृषी बाजार मंडळ स्थापना हे नवीन प्रश्न होता, कॅन्सल केला होता आयोगाने. हवामान महाराष्ट्र. त्यानंतर जर 2023 कडे तुम्ही गेलात, आता 2023 लेटेस्ट पेपर आहे. आता मी काय करतो तुम्हाला इथे क्वेश्चन देखील दाखवतो आणि त्याचा टॉपिक देखील दाखवतो. सो बघा आपण अगोदर 2023ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि त्यानंतर कोणते टॉपिक महत्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा प्रश्न कोणता होता, वनांवरती आधारित होता, महाराष्ट्रावरती आधारित होता आणि चॅम्पियन सेट वर्गीकरणानुसार वनांचे प्रकार विचारले होते. तर चॅम्पियन सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे प्रमुख किती प्रकार आहेत असा प्रश्न होता. 6 प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न होता चालू घडामोडी संबंधित होता. बघा भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारी सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित झाले आहे तर इंदोर, सर्वांनाच माहित होतं. त्यानंतर धवल क्रांतीला सुरुवात कधीपासून करण्यात आली होती भारतामध्ये तर 1971 पासून करण्यात आली होती. म्हणजे हा प्रश्न कृषी संबंधित आपण म्हणू शकतो.
त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, प्राकृतिक आणि भूगर्भ रचना महाराष्ट्र. मग यामध्ये दख्खनच्या पठारावरील ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी कोणत्या दगडाचा वापर केला जातो असा प्रश्न विचारला होता. तर बेसाल्ट दगडाचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न जोड्या लावा होत्या, ऊर्जा साधन संपत्ती. यामध्ये महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या. बघा हा प्रश्न कॅन्सल केला होता आयोगाने, कारण यामध्ये थोडी मिस्टेक होती. औष्णिक वीज केंद्र आणि जिल्ह्याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या. देन जर पुढे आले तुम्ही तर प्राकृतिक रचना भारत यावरती प्रश्न होता. म्हणजे रायलसीमा पठाराचे स्थान तुम्हाला विचारले होते. म्हणजे भारतातील जे काही पठार आहेत त्यांचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर वाहतूक व दळणवळणवरती प्रश्न होता. रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर कोकण रेल्वे मार्ग. म्हणजे हा प्रश्न तुम्ही एक जनरल जर म्हटलं आपण तर भारतावर आधारित देखील म्हणू शकतात किंवा महाराष्ट्रावर आधारित देखील म्हणू शकतात, कारण कोकण रेल्वे मार्ग इथे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्यटन स्थळांवरती आधारित. तर इथे राज्य आणि पर्यटन स्थळ तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या. काही राज्य दिली होती 4 आणि पर्यटन स्थळांच्या जोड्या लावायच्या होत्या. त्यानंतर 2023च्या पेपरमधील लास्ट क्वेश्चन जो की लोकसंख्या संबंधित होता. तुम्हाला राज्य आणि लोकसंख्या घनता दर प्रति चौरस किलोमीटर याच्या जोड्या लावायच्या होत्या. यामध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार अशा प्रकारे राज्य दिलेले होते. तर मित्रांनो अशा प्रकारे 2023 पासून भूगोलाचे 10 प्रश्न विचारले जातात, ज्यापैकी जवळपास निम्मे प्रश्न महाराष्ट्राचे असतात आणि निम्मे प्रश्न भारतावर आधारित असतात. तर मित्रांनो आता आपण जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जिओग्राफीसाठी ते बघणार आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, कारण बऱ्याच वेळा सिलेक्टिव्ह रिडिंग करावं लागतं. मग सिलेक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय, तर जे PYQ मध्ये विचारलेलं आहे ते तुम्हाला वाचावं लागतं. सो बघा इथे तुमच्यासमोर आता टॉपिक्स आहेत जिओग्राफीसाठी. इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर जिओग्राफी फॉर कंबाईन प्रिलिम 2024. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जवळपास सर्वच टॉपिक कमी अधिक प्रमाणात करणे गरजेचं आहे, कारण बघा 34 सरांच्या पुस्तकामध्ये खूप एक्झाम ओरिएंटेड पुस्तक आहे आणि त्यातील सर्वच टॉपिकवरती प्रश्न येतात. म्हणजे यावर्षी जर या टॉपिकवरती आला, समजा नदी प्रणालीवरती आला, तर दुसऱ्या वर्षी खनिज संपत्तीवरती दिसतो. म्हणून दोघेही टॉपिक आपण स्किपही करू शकत नाही, आपल्याला ते करावेच लागतील. त्यामुळेच ही टॉपिकची संख्या वाढून जाते. पण त्यातील काय वाचायचं आहे हे प्रश्नानुसार तुम्हाला कळतं आणि फोकस कशावरती करायचं आहे ते तुम्हाला कळतं. सर्वच टॉपिक कमी अधिक प्रमाणात करणे गरजेचे. त्यातील पहिला टॉपिक आहे राजकीय आणि प्रशासकीय विभाग. तर तुम्हाला इथे महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय विभाग अभ्यासायचा आहे. किती प्रशासकीय विभाग आहे, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, जिल्ह्यांमध्ये तालुके कोणते आहे, संख्या तरी ऍटलिस्ट लक्षात राहिली पाहिजे. आता सध्या या टॉपिकवरती प्रश्न आपल्याला या 2-3 वर्षामध्ये दिसत नाहीत, पण प्रश्न आला तर मग आपल्याला यायला पाहिजे, म्हणून आपण तो टॉपिक करून ठेवायचा आहे. त्यानंतर प्राकृतिक आणि भूगर्भ रचना दरवर्षी प्रश्न येतो. हा टॉपिक देखील IMP आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा. जे प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्राचे 3 ते चांगले करा आणि भूगर्भ रचना शॉर्टकट मध्ये दिलेला आहे ते करा. नदी प्रणाली खूप डीप मध्ये जावं लागेल, कारण प्रश्न कसाही यावरती फ्रेम होऊ शकतो. सो नदी प्रणाली देखील चांगल्या प्रकारे करा. हवामान, आता नदी प्रणालीवरती मागच्या वर्षी प्रश्नच आला नाही मित्रांनो, नाहीतर दरवर्षी प्रश्न येत होता, पण 2023ला आपल्याला प्रश्न दिसत नाही. हवामान दरवर्षी प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे. मृदा, वने इम्पॉर्टंट आहेत बघा, वनांवरती प्रश्न कंटिन्युअसली दिसतात. जलसिंचन मध्ये जलसिंचन योजना वगैरे बघून घ्यायचं. कृषीविषयी बेसिक माहिती बघा, कारण फक्त एका पेपरला 2020च्या किंवा 22च्या पेपरमध्ये आय थिंक कृषीवरती प्रश्न जास्त विचारलेले आहेत. त्यानंतर खनिज संपत्ती व ऊर्जा साधन संपत्ती इम्पॉर्टंट आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज सापडतं हे तुम्हाला माहित असावं. त्यानंतर उद्योगधंदे जे आहे ते बेसिक बघायचं आहे बघा, कारण आता 2022ला प्रश्न आला होता ते भिलाई उद्योग प्रकल्प वगैरे कुठे आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे ते. त्यानंतर जनगणना खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी तुम्हाला 2 मार्क्स 3 मार्क्स ही जनगणना देऊन जाईल, म्हणून जनगणना चांगली करून ठेवा, कारण तुम्हाला ते इथे भूगोलामध्ये देखील इम्पॉर्टंट आहे आणि तिकडे जर बघितलं तर आपण अर्थशास्त्रामध्ये देखील त्यावरती प्रश्न येतात. त्यानंतर वाहतूक आणि परिवहन, तर रस्त्यांची लांबी वगैरे यावरती सध्या प्रश्न येताना दिसत आहे. आणि पर्यटन स्थळे इम्पॉर्टंट तुम्हाला करायची आहे पर्यटन स्थळे. त्यानंतर मित्रांनो जर आता भारताकडे तुम्ही गेलं तर 2023च्या पेपर पासून महत्व वाढले आहे. बघा आता मी हे टॉपिक सांगितलेले आहे, यातूनच प्रश्न येतील का, तर हो. म्हणजे 5 जर प्रश्न महाराष्ट्रावरती आले तर 4 नक्की यातून येतील. एक प्रश्न जो आहे तो वेगळ्या टॉपिक मधून येऊ शकतो. सो तुम्ही, माझं सजेशन असं राहील की वाचायचं सर्वच आहे, पण प्रकर्षाने हे टॉपिक करायचे आहे, असा माझा या सांगण्याचा उद्देश आहे. इंडियासाठी बघा, आता इंडियासाठी खूप सारं तुम्हाला वाचण्यासाठी मटेरियल देखील आहे आणि खूप सारं वाचलं तरी एखाद्या वेळेस फायदा होईल किंवा होणारही नाही. त्यामुळे काही टॉपिक आहेत जे फिक्स, म्हणजे त्यापैकी 50% 80% पर्यंत चान्सेस आहेत की क्वेश्चन येऊ शकतो. तर कोणकोणते आहेत बघा इंडियाच्या,
2023च्या पेपरपासून महत्त्व वाढले आहे. मी तुम्हाला सांगितलं की हाफ ऑफ वेटेज जवळपास आलेला आहे. भारत प्राकृतिक रचना यामध्ये टेकड्या व खिंड हे चांगल्या करायच्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न येतात. स्पेशली नॉर्थ साईडच्या ज्या आहेत म्हणजे जम्मू काश्मीरकडे जे खिंडी आहेत किंवा टेकड्या आहेत त्या चांगल्या करायच्या आहेत. त्यानंतर नदी प्रणाली जे सिंधू नदी करार वगैरे किंवा सिंधू नदी आहे, गंगा नदी आहे या चांगल्या करून ठेवा. म्हणजे भारतातील नदी प्रणाली जवळपास तुम्हाला माहीत असावी. हवामान या टॉपिकवरती प्रश्न येतात, मृदा या टॉपिकवरती प्रश्न येतात आणि खनिज या टॉपिकवरती प्रश्न जनरली येतात. मग आता बघा एवढे टॉपिक करायचेच आहे, उर्वरित टॉपिक देखील करायचे आहे, पण हे टॉपिक चांगल्या प्रकारे करायचे आहे. म्हणजे यातला प्रश्न आला तर आपला मार्क्स जायला नको. सो अशा प्रकारे हे इन शॉर्ट मध्ये जिओग्राफीचा अनालिसिस आहे. टोटल टॉपिक्स तुम्ही इथे बघू शकतात. खूप कमी टॉपिक्स आहेत जनरली जर बघितलं आपण तर, पण तेवढे तुम्हाला वाचावेच लागतील. इतर विषयांच्या तुलनेत भूगोलाचे जास्त वाचायचे आहे, कारण भूगोलाचं स्पेसिफिक सांगता येत नाही की कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेला आहे. कारण रिसेंट क्वेश्चन पेपर जर बघितल्या तुम्ही प्रिलिम्सच्या, हे स्पेसिफिकली प्रिलिम्सचं आहे बघा, याला मेन्सची वगैरे लिंक करू नका. प्रिलिम्स पुरतच मर्यादित ठेवा. आपण मेन्सच्या वेळेस मेन्स देखील करूया याप्रमाणे, पण सध्या पुरतं प्रिलिम्सचं तुम्हाला बघायचं आहे, कारण प्रिलिम्स महत्वाचे आहे त्यानंतरच मेन्स महत्वाची आहे. आय होप तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल. बघा तुम्हाला हे टॉपिक जर डाउनलोड करायचे असतील किंवा ही PDF डाउनलोड करायची असेल इम्पॉर्टंट, तर आपल्या वेबसाईटवरती लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देतो. कोणी बघा इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर मला बघायचं आहे की कोण कोण कंटिन्युअसली व्हिडिओ बघतो आणि चांगल्या प्रकारे बघतो. सो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आय विल टाईप करा. बघा आय विल हे टाईप करा, म्हणजे मला समजेल की कोण कोण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. कमेंट सेक्शनमध्ये आय विल जो टाईप करेल तर मला समजून जाईल की सिरियस कॅन्डिडेट आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इथपर्यंत जर बघितला असेल तर आय विल कमेंट नक्की करा, कारण मला कळेल की कोणी शेवटपर्यंत बघितला. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. थँक्यू फॉर वॉचिंग.